नाशिकमध्ये सध्या पावसाची उसंत, गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग सुरूच. दरम्यान गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी सामान्य. नाशिकमधील गोदाघाट परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी, संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास तुफान पाऊस, 1 तासामध्ये पडलेल्या पावसामुळे साचलं पाणी, शहरातील रस्त्यांवर वाहत होतं पाणी. नाशिकच्या निफाडमध्ये 2 महिन्यांपूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती, इमारतीमध्ये लाईट पाण्याचीही व्यवस्था नसल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी, मागील 6 दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी 154.30 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद, जिल्ह्यामधील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, पेरणीच्या कामांना वेग येणार. परभणीमध्ये काल दिवसभर दमदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा, शेती कामांना वेग येणार. गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या समयसूचकतेमुळे सती नदीमध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण बचावले, नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्याचे पोलिसांच्या एसपींकडून कौतुक. नंदुरबारमध्ये तापी नदीवरील प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती, TV9च्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती. रायगड जिल्ह्यामधल्या 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली, समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध. रायगडमधील चन्नाट गावच्या धबधब्यामध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, रील्स फोटोच्या नादामध्ये धबधब्यांवरील अशा अपघातांमध्ये वाढ, धोकादायक पर्यटन स्थळांवर काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये बिगर मोसमात सुरंगीच्या फुलांना बहर, मार्च-एप्रिलमध्ये बहरणाऱ्या सुरंगींना दमदार पावसात बहर, निसर्गाचं रूप खुललं. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या टोकणी रखडल्या, शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं पेरण्या रखडल्या. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या फये गावाला भूस्खलनाचा धोका, सततच्या पावसामुळे गावातील जमिनीला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद, पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीला मनाई, पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच रुग्णांचे हाल, कोल्हापुरात रस्ता नसल्यानं वृद्धेला बैलगाडीमधून उपचारासाठी नेण्याची वेळ, बड्याची वाडी वस्तीमधील व्हिडिओ समोर. पुण्याच्या वरंद घाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली, दगड मातीसह डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला, जीवितहानी नाही, काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. जालन्यामधल्या भोकरदनमध्ये पारस शिवारामध्ये मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव, मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत, रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. बुलडाण्यामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं 50 एकर शेती पेरणीविना, शेतकऱ्यांना रस्ता अडवल्यानं 14 शेतकऱ्यांचं नुकसान, तहसीलदारांकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी. माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण सोलापूरच्या खडूसमध्ये संपन्न, सोहळ्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद, माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ. माऊलींच्या पालखीचं माळशिरसमधून वेळापूरकडे प्रस्थान, विठू नामाच्या गजरामध्ये पालखी मार्गस्थ, टाळ मृतंगाच्या गजरामध्ये आणि फुगड्या खेळत वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. सोलापूरच्या वेळापूर ग्रामपंचायतीचा वारकऱ्यांसाठी खास उपक्रम, पालखीसह येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग दाढी, इस्त्री, फूट मसाजची सेवा. सोलापूरच्या वेळापूरमध्ये तानाजी शेंडगेंकडून वारकऱ्यांसाठी अन्नदान, मागील 10 वर्षांपासून शेंडगे कुटुंबियांकडून अन्नदानाची सेवा. माळीनगरमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आज पहिलं उभं रिंगण पार पडलं, हरिनामाच्या गजरामध्ये वारकरी दंग, सोलापूरच्या अकलूजमधील मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ, पालखीचा आजचा मुक्काम बोरगावकडे असणार. 6 जिल्ह्यांचा टप्पा पार करून संत मुक्ताईंचा पालखी सोहळा माढ्यामध्ये दाखल, माणेकरांकडून पालखीचं जंगी स्वागत, पालखीवर जेसीबीनं पुष्पवृष्टी. आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन तत्काळ बंद, पदस्पर्श दर्शनाचा कालावधी सुद्धा निम्म्यानं कमी झाल्यानं सामान्य भाविकांमध्ये समाधान. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरामध्ये कडेकोट सुरक्षा, डॉग स्क्वॉड आणि बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. आषाढीच्या निमित्तानं अमरावतीहून विशेष रेल्वे पंढरपूरला रवाना, खासदार बळवंत वानखेडे, नवनीत राणा यांनी दाखवला हिरवा झेंडा.
धुळे विभागामधून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 255 जादा एसटी बस सोडण्यात येणार. सामूहिक बुकिंग केल्यास एका गावातून एक बस सोडली जाणार. आजपासून बस सेवा सुरू. वृद्ध दाम्पत्यावर स्वतःला अवताला झुंपून शेती करण्याची आली वेळ. लातूरच्या हडोळती गावामधील वास्तव समोर. शेती परवडत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य स्वतः औत खांद्यावर घेऊन कोळपणी केल्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. लातूर जिल्ह्यामधल्या ढोकीमध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परत पाठवलं. जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करत माघारी पाठवलं. अधिकारी जमीन संपादनासाठी आले असता मोठा पोलीस बंदोबस्त.